आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये दिनांक 11 जुलै 2025 रोजी एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, जो की हा मृत्यू मालकाने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। जो की लाकडाने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, जो की सदरील व्यक्तीला अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात येण्यात येईल असे नातेवाईकांचे म्हणणे होते। पोलिसांनी कारवाई सुरू केली व कारवाई सुरू केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला व त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते। परंतु यामध्ये सत्य बाब काय आहे, सत्य घटना काय घडली होती हे जाणून घेण्यासाठी आम्ही समोरील मालकाशी संवाद साधलेला आहे, जो की त्यांची आम्ही भेट घेतलेली व नेमका काय प्रकार घडला होता, तेथे दुसरे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा आम्ही विचारपूस केलेली आहे व त्याची आम्ही यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की नेमका प्रकार काय घडला होता, मारहाण झालेली आहे का किंवा याला कोणत्या कारणामुळे ही घटना घडली होती याची शहानिशा करण्यात आलेली आहे। तेच बातमी आम्ही आपल्यापर्यंत प्रकाशित करत आहोत की नेमका प्रकार काय घडला होता, सत्यता काय आणि घटना काय घडली होती। जो की नातेवाईक जे आरोप लावत आहेत ते सत्य आहेत की असत्य आहेत हे तर नागरिकच ठरवतील किंवा पोलीस तपासानंतर काय तपास येतो व चौकशीनंतर काय चौकशी होते, त्या तपासामध्ये काय निष्पन्न होते हे पोलीस नक्कीच समोर आणतील। परंतु त्या अगोदर एक घटना काय घडली ते आम्ही आपल्यापर्यंत नक्की दाखवू की नेमकं काय प्रकार घडलेला आहे नेमकं जाणून घेऊया। की एक रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्यांच्याजवळ, जो की तो एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे। त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांचा मुलगा अमित झेंडे, प्रसाद बनसोडे, मारुती कोळगे व जे 55 वर्षीय व्यक्ती आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनीसुद्धा काही शब्द त्याच्यामध्ये बोललेले आहेत। ते एकदा आपण ऐका नेमका काय प्रकार घडलेला आहे, त्यामध्ये ते व्यक्ती काय नमूद करत आहेत किंवा त्यांनी त्यामध्ये काय उत्तर देत आहेत की हो मला माझे शेत विकून यांचे पैसे द्यायचे आहेत असे ते स्वतः म्हणत आहेत। परंतु त्यांचा मुलगा त्यांना काय उत्सुक करतो किंवा त्यांच्यामध्ये काय त्यांना प्रवृत्त करायला सांगतो तेही ऐका। मुलगा स्वतः म्हणतोय की तुम्ही दावा लावा आणि मरा, यांना काय करायचं आहे ते मी करतो असं तो बापाला मरण्यासाठी सांगतोय। आश्चर्य धक्कादायक बाब आहे ही। क्या मुलगा जर असं बापाला म्हणू शकतो हे खरंच एक निंदनीय बाब आहे की मुलगा बापाला म्हणतोय की तुम्ही दावा लावा आणि फाशी घ्या किंवा दावा लावा, यांना काय करायचं ते मी बघतो। बाप म्हणतोय मी कशाला मरू, यांचे पैसे देऊन टाकू। तर मुलगा तिकडून विचारतोय की मग शेत विकायचं का, तर बाप म्हणतोय हो शेत विकायचं आणि यांचे पैसे द्यायचे आहेत। म्हणजे विचार करा कशा पद्धतीमध्ये बोललं जातं आहे, नेमकं काय प्रकार घडला आहे आणि त्याच्यानंतर आरोप बी लावण्यात येत आहेत। आरोप सत्य काय असत्य काय किंवा खरं काय घडलं आहे हे पोलीस निष्पन्न करतीच, तपास चालू आहे, पोलीस याचा तपास करत आहेत। नेमकं या घटनेमधून आपल्याला काय कळतं किंवा आपल्याला ह्याच्यामधून काय समज येतं ही बातमी पहा। नेमका प्रकार काय घडलेला आहे ह्याच्यामध्ये सत्यता तुम्हालाही किती वाटते हे आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। तर पहा नेमकं काय घडलेलं आहे। त्याच्या अगोदर आपण एक कॉल रेकॉर्डिंग आहे ती कॉल रेकॉर्डिंग ऐकूयात आणि त्याच्यानंतर नेमका काय प्रकार घडलेला आहे तेथील मजुरांचाही बातमी घेतलेली आहे। त्या अमित झेंडे यांच्या पत्नीचीही बैठ घेण्यात आलेली आहे, त्यांनाही त्याच्यामध्ये नेमका काय प्रकार घडला आहे, कसा घडला आहे, त्यांच्यासोबत मजुरांचीही याच्यामध्ये विचारपूस करण्यात आली। तर नेमकं जाणून घेऊया, अगोदर रेकॉर्डिंग ऐकू, त्याच्यानंतर नेमका काय प्रकार घडला आहे ते तुमच्यासमोर पहा। याच्यावरती आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा, चॅनलला सबस्क्राईब। ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे, कृपया लाईनवर राहा। हा बोल। हॅलो हां हॅलो बोल की लोजू। काय झालं? आता काय योग्य असं बोलाल ते पुन्हा म्हणते ते हिशेब बी द्या माझा, 2,05,000 रुपये द्या। आता मधू आणलं किती उचल आपल्याकडे बॉन्ड होता, बरं, आपण तेवढे पैसे इकडं आहे. घेतले इकडे आहे की माझं तू आता मी तुला भाऊ मानलेला आहे। मी तुझं किती देणं होतं 50,000 रुपये, तू 50,000 साठी माझा बाप न्याला। मी तुला म्हणणार बाबा माझा बाप दे हो की तुझं 50,000 रुपये दर। ते बाप ते उचल कोणी दिली, मालकाने दिली, मी पहिल्या सोड माझ्या पैसे रेकॉर्ड नाही त्या काय बाबा तुम्ही मामा काका उचल देणू का माझ्या बापाला काय
माझ्या बापाला रुपया उचल द्यायची नाही हो. आणि हो की प्रत्येक वेळेस शिवाय द्यायचा. तू काय करायचं तुझं मी पैसे किती घेतले तर माझ्या बापानं 50. आता मला सांगा तुम्हाला इतके दिवस सांगाल तेव्हा तुम्हाला कळलं इकडं ऐक मला आता मला इंटरेस्ट नाही घ्यायची मध्ये काय काय आता मला काय इंटरेस्ट नाही लय घ्यायची. मी काय म्हणलं फक्त बाप किती 60 50. मी म्हणणार माझा बाप द्या ललूला म्हणणार मी हो की ललू तुझं पैसे धर माझा बाप आणून घरी माझ्या ताब्यात दिला मला त्यांनी पैसे दिला तर तुम्ही जावा त्याकडे मी त्यांनी बॉन्ड करून घेतलाय. तू ये वाटत ना माझ्या संग कुठं जेव्हा माझ्याकडे बॉन्ड होता तुम्ही आला का? कोण मला सांगा व्यवहारात कसं आहे मी तुमच्या संगत व्यवहार केलता बरोबर आहे. मी जेव्हा माझा त्यांनी बॉन्ड घेतला मधु अण्णाला विचारा मधु अण्णानं बॉन्ड मध्ये अण्णापाशी बॉन्ड दिलाय तेव्हा त्याचा माझा मधु अण्णाचा व्यवहार संपला. त्यांचा आणि त्यांचा दोघांचा व्यवहार झाला. आता त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही बॉन्डचे फोटो मागून घ्या कसे आहे बॉन्ड काय बघा. अरे दादा दिले तर बॉन्ड इकडे ऐक चाल किती ठरलंय काय म्हणायचं इतक्या दिवस तुम्ही मला म्हणला का? अरे दादा माझं ऐकलं तर की तू त्याने नोटरी करू दे बॉन्ड करू दे. आज तुझी जनावर आहे ती आज तुझी जनावर बाप झोपू दे अगर काय करू त्या बापाला होत नाही काय होत नाही. तुम्ही किती बी बोजा बापावर टाकताल तुम्ही काय बी दाब देताल तुम्ही काय बी करून घेताल. हा हे कुठला न्याय आता मी साल धरलंय माझ्याकडून नुकसान झाले माझा काय मालक भरून घेतोय. ललू हो ललू बोला तुझ्या आपल्याकडे ताब्यात जनावर दिली बॉर्ड लिहून आहे. आजच्या ही जनावर दिली संध्याकाळी 25 जनावर दिली 5 जनावरची जबाबदारी कोणाची? बर जबाबदारी कोणाची? कोणाची आहे? तू का मला गाडी मालकाची आहे गाडी घेऊन आज मी म्हणतो तुम्ही नेली कोणी तुम्ही नेली म्हणतो मी आज आज माझा बाप झोपला तुम्ही नेली बकरी मी म्हणतो फर्स्ट बारमी निधी म्हणजे बारमी निधी चेक कर. हा करतो हो मी काय तुम्ही आता तुम्ही मला इकडे आहे का मला काय तुम्ही बोलू नका. ललू इकडे आहे का मी ललू आणि आपा आमच्या आम्ही 3 जण बघून घेऊ. तुमचा माझा अर्थाचे काय संबंध नाही बोलायचा आणि तुम्हाला मी वाकडे बोलू शकत नाही. संबंध नाही मिटला आपला मी त्याला बोलू बास करीत नाही मी ललू आपा बास्कर काय बोल नको काय करायची करून टाकतो नाही तर बिंदास दावा घेणे इकडे आहे का बर बर बिंदास दावा घेणे ना अडकणे हो बर बर त्यातला एक सोपा उपाय बर बिंदास मरायचं मरायची काय गरज आहे मला. हा मग शेती काच का शेती काच का हा ये का करतो मी काय करायची जातो काका तुम्ही मला त्यात घेऊ का मी लय यागळा आहे. हॅलो मी लय यागळा आहे तुम्ही म्हणता का मी हे जाऊ मी ते जाऊ मी समजा शिवाय तुम्ही दिले त्या समजा केलेलं मी समजा केलंय. हॅलो हा फोन तू आणि उद्या मला फोन माझी फोन तुझ्यावर नाही मारला का माझ्या उद्या तुम्ही मला फोन करू नका. उद्या मला तुम्ही फोन करू नका. माझा माझ्याचा संबंध हा मधून तुम्ही नाही ना पाचा नाही ना तुझा नाही इकडं आहे का मधून तुम्ही इकडं आहे का 1 मिनिट मधून तुम्ही बघा. हा ललू आपण म्या मग तू ते आम्ही 3 जण बघून घेतो. आपाच्या घरी जा आपाच्या घरी आम्ही जातो आपाच्या घरी आम्ही बसतो आम्ही आपाचा गू काढू द्या आम्ही अगर आपाच्या घरचं जाळून काढू द्या. माझा क्लिअर झालं मी कशाला बोलू द्या. हा बस संपला. हा लग्न माझ्याकडून ना बोलू द्या. तुझ्या कोण बोलू दे ना जगाला बोलू दे माझ्याकडून इकडं आहे का की 1 मिनिट माझ्याकडून कोणच बोलू द्या माझी मी एकटा समर्थ आहे. ये हा तुमच्याकडे यायची काय गरज आहे मला. तुम्ही कुठून बी आणावं मी काय म्हणतो. हा हा बोल की
नाही, बोलतो मी बरं बोलतो मला कधी कसला त्याचं काम आहे बघ. बरं माझी मी बोलतो राहू दे, काय बोलू करा. पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे असं म्हणणं आहे की त्यांना काठीनं मारहाण वगैरे केलेली आहे. नाही. नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? नेमकं काय झालं होतं, हाल्या सुटला होता. हम्म. मग सुटल्यानंतर मी नवीन आल्यामुळं मी भिवून त्याच्यापाशी गेलो नव्हतो. हा माणूस जुना होता. हम्म. त्यानं म्हणला तुम्ही बाजूला सारखा, मी त्याला धरतो. कोण म्हणले असं? ते मधू. हां. आणि ती मी धरतो म्हणून त्याच्या जवळ गेलं की हे करीना म्हणून काठी मारली त्या. हम्म. काठी मारल्यावर तिचं गेला अंगावर. मग मी गेलो बाहेर ह्यांना वरडत तिकडे. हम्म. तोपर्यंत याला मारलं. ठीक आहे. कुठं कुठं लागलं होतं त्यांना? इथं लागलं होतं, तोंडाला लागलं होतं, हाताला लागलं होतं. असं पालतं पाडून असं गोळ्या येऊन केलं ना. ठीक आहे. त्यांचे हात आणि पाय सुजलेला होता. कशामुळे सुजला होता तो? तीच आता ती खाली पाडल्यावर मार कुठं कुठं लागतो, आता ती काय काय सांगता येतो. ठीक आहे. म्हणजे 8 दिवसापूर्वी मारलं होतं. ते 8 दिवसानंतर तो प्रकार घडलाय. हां. ठीक आहे. मग त्यांना ह्याने दवाखान्यात घेऊन गेले नाहीत का तुमचे मालक? नेलते दवाखान्यात. कोणत्या दवाखान्यात घेऊन गेले ते? आता तिथे काय कोणतं मला काय नाव येत नाही. हां, बरं. ठीक आहे. मग पण तिने तिथून नेलं होतं एवढं खरं आहे. मग गोळ्या औषध खात होते का ते 8 दिवस? मला काय माहित नाही. 8 दिवस गोळ्या औषध खात होते? हा, कधी खात होतं बिन कधी नाही बिका. मग तर दारू मग तर सारखं मागत होतं. ठीक आहे. ह्यांच्यापासून काय तुम्हाला त्रास वगैरे आहे का? नाही. मालकांपासून त्याला काय त्रास वगैरे देत होते ह्याने? नाही, आमच्या समोर तर काही नाही. ह्याच्या अगोदर कधी मारलं होतं? नाही. तुमचं किती वर्षापासून आहात तुम्ही इथं? मी आता आलो 1 महिना 2 महिने. बरं. 2 महिने असं. या 2 महिन्यात कधी बघितलं होतं का मारहाण कोणाला, कोणत्या ह्याला वगैरे केलेली? नाही, माझ्या नजर समोर तर काही नाही. आजी, त्या दिवशी काय झालं होतं? तुमच्यावरती मुलांवरती आरोप करण्यात आलेला आहे की त्यानं काठीनं मारहाण केल्यामुळं त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? हे खोटं आहे सगळं. आम्ही 4 वाजता रोजच 4 वाजता उठतो. ही 2 पोरं ही हाड्या घेऊन वरुणीच्या ताईला जाते, ती पोहणी घालाय. मग ही दोघं इथं झोपाय असते ती. मग ही शेंजालोटीला ही उठल्यावर त्यानं हाल्याकडे जाऊ नको म्हणून आम्ही त्याला लय वेळेस सांगितलं होतं, पण त्यानं काय आमचं ऐकलंच नाही. मग ही माणूस काय केलं, त्यानं उठून शेंजालोट करायला हाल्या सुटला आणि त्याला मारायला. ही माणूस पटकन ह्याला मारायला की यानं कुलूप मधून उघडलं आणि मालकाला बोलवाय पळत आला. तुटकत ह्याला मार लागला. इथं फाटलं, इथं लागलं. आणि माझ्या जे मुलावर अन्याय करायला ती ह्याने, ही सगळं खोटं आहे. आम्ही त्याला मारलं. त्याला जर मारायचं 5-6 महिने आमच्यापाशी राहिला होता. ही खोटा आरोप आहे बघा. अन्याय व्हायला माझ्याच पोरावर त्यांनी उलट कर. माझ्या पोराचं 200 किलो वजन आहे. उठता येत नाही, बसता येत नाही. काय झालं तर कोण जबाबदार आहे? हा, मग तुमचं पोरग 5 महिन्याखाली तुमच्या बापाला एकदा सुद्धा बघायला आलं नाही. मला सांगा, आम्ही आमच्या स्वतःच्या बापावनी त्याला सांभाळ. अक्षरशः त्यानं बसता उठता येत नव्हतं, त्याला चलता येत नव्हतं. आम्ही त्याला इतकं सांभाळून घेतलं ना, आम्ही कसं मारू त्याला? 5 गड्यामधून दुसऱ्या बी गड्याला आम्ही मारला असतं किंवा साहेब. एवढं तरी अन्याय करायचं नसतंय. ठीक आहे. आता मागणी काय आहे तुमची? कोणाची? तुमची. आमच्या पोरावर अन्याय होऊ द्यायचा नाही. माझ्या पोराने काहीच केलं नाही. माझ्या पोराला उठता येत नाही तर माराव कधी त्याने? तुम्ही त्याचं वजन बघा, माझ्या पोराची परिस्थिती बघा, मग आम्हाला सांगा न्याय द्या. ही सगळं चुकीचा आरोप करायला ती लोक. ठीक आहे. त्या दिवशी हल्ल्यानं मारलं होतं, तुम्ही बघितलंय का त्यांना मारताना हल्ल्यानं? सगळेच आम्ही पळत आलो ना. ही म्हातारा ओरडत आलो हाल्या मारायला. मग त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन हो, गेलता? गेलता ना माझा नातू घेऊन. कुठली काय पावती आहे का तुमच्याकडे? कुठली आहे की? आहे ना तिथली हो, पावती हो, वगैरे? आहे की, आहे. सगळंच आमच्याकडे, असं काहीच नाही. किती महिन्यापासून काम करत होते तुमच्याकडे ते? 5-6 महिन्यापासून काम करते. ठीक आहे. कोण घेऊन आले ते कामाला त्यांना? ही काय बाय, प्रसाद बनसोडे, त्यांनी आमच्याकडे आणून दिलं. आमची त्याची ओळख बी नव्हती. 8 दिवस आम्ही त्याला कामाला सुद्धा ठेवलं. ते आमच्यातच राहिला. मला कोण नाही, मला लेख समजत नाही. सुनसाम तुमचे हात जोडतो, पाया पडतो, ठेवा म्हणून. म्हणजे ते स्वतःहून आले नव्हते किंवा? स्वतःहून आले नाही. नाही, आम्ही तर आमची त्याची ओळख बी नव्हती, स्वतःहून आले बी नाही. ठीक आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं मामा? तुम्ही काय बघितलं त्या दिवशी? हालगट्टानं मारलं, गोळ्या द्यायचं, दाड खाली धरत होतं, दारू मागत होतं. आणि 2 वेळेस दवाखान्यात नेलं तरी बी ती ह्याच्या हॉटेल चिंग लागलं होतं. ह्यांनी मारहाण केलेली वगैरे नाही. बघितले का तुम्ही? आता त्याने? आम्हाला मारल्यावर आम्ही कसं राहू? ठीक आहे. मग यांचा व्यवहार कसा आहे? तुम्हाला व्यवस्थित वगैरे सांभाळतात काय? आता माझे राखतो बसले होते तर लिकू काय सुद्धा म्हणलं नाही, का बसला सुद्धा म्हणलं नाही. आता रोज सारखे खाते, सारखं उठतेच बसते, मग ती कशाला म्हणते लेकरं? किती जण आहेत कामाला टोटल? 6 जण आहोत. 6 जण आहेत. ठीक आहे. काय त्रास वगैरे यांच्याकडून तुम्हाला? नाही, मग तर असं असलो आम्ही कसं राहू?
ठीक आहे. मग त्या दिवशी जे हल्ल्यानं मारलं ते तुम्ही बघितलंय पूर्ण? हा जायची गिरी आहे. परत आलं सांगायला हाल्या मारायला म्हणून तेव्हा त्या लेकरानं धरलं, हम्म. त्याला बी धरू देणं झालं. ठीक आहे. त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले होते? हा दवाखान्यात नेलं तर गोळ्यात सारखं ती दाड खाली धरत होतं, दारू पीत होतं. नाही म्हणलं तर गप्पी जाऊन पेत होतं इथं. त्या दिवशी नेमकं काय प्रकार घडलं होतं? तुमचं नाव काय आणि काय झालेलं आहे नेमकं? कशामुळे हा घात घडला? माझं नाव अनिता अमित झेंडे. त्या दिवशी काय झालं होतं, आम्ही सगळे झोपलेलो होतो. आता घटना म्हणजे तारीख म्हणजे त्या पावतीवर बघितल्यानंतर आमच्या लक्षात आले की त्या दिवशी 1 तारीख होती म्हणून, पण आमच्या हिशोबानं 10-12 दिवस झालं होतं. काय झालं, ती सगळे माणसं हिथं झोपते आणि हाल्या हिथं बांधते. ती पोरग काय केलं, 4 वाजता हाल्या तळ्याला घेऊन जायचं म्हणून त्या हाल्याला सोडला होता. सोडून त्या पोरानं बाथरूमला गेला. बाथरूमला गेल्यानंतर ह्या जी काय गरज होती इकडे यायची ती शेण काढत होतं. शेण काढत असताना ती सुटला, एक दावेवर होता असल्यामुळे. ती सुटल्यानंतर ती मारायला चालू केला. त्यानं काठी घेतला आणि त्याच्या तोंडावर मारला. तोंडावर मारल्यानंतर ती खवळला आणि दाबून एक बगली करून हिथं शिंग उपसला. हिथं शिंग उपसला की पळत आला. ती माणूस सांगितलं की असं असं हाल्या सुटला आणि मारायला लागलाय अण्णाला. आम्ही सगळे अण्णाच म्हणत होतो. तर अण्णाला मारायला लागले. आम्ही सगळे आलो, काठीनं हाल्याला मारलो. ती काय हाल्या ऐकना, हाताला मारलं, छातीला मारलं, पाठीमागं मारलं, हिथं शिंग उपसलं. त्यानंतर आम्ही त्याला हाल्याला कसं ना बसा आम्ही धरलो, म्हणजे माझ्या ह्या मधव्या मुलानं धरलं, दुसरीकडे बांधलं. त्याला घेऊन गेलो करंजकर बापूकडे. घेऊन गेल्यानंतर तिथं दाखवलं, तिथं सांगितलं की असं असं रेड्यानं मारलं. मग त्याने काय केलं, इंजेक्शन गोळ्या दिले. इंजेक्शन दिले का नाही हे मला माहित नाही, पण गोळ्या दिले. त्याने म्हणले इथली सूज आहे, सूज कमी झाल्यानंतर आपण टाकं घेऊ. त्यानंतर तिथून घरी घेऊन आलं. तिथून घरी घेऊन आल्यावर 10-12 दिवस तर ते औषध गोळ्या चालू होते. तर ती गोळ्या हिथं धरायचा. गोळ्या खावा म्हणलं आमच्या समोर. मी हाताने माझ्या घरात गोळी ठेवले होते, कारण की जिम्मेदारी आमची असती गडी म्हणल्यानंतर. ती गोळी माझ्याकडे, मी 3 टाइम गोळी माझ्या हाताने द्यायची आणि माझ्या समोर मी गड्याला म्हणायची त्यांना पाणी द्या आणि माझ्या समोर गोळ्या चारा, कारण की त्याला काय झालं गेलं तर आमच्यावर येणार होतं. त्यामुळे आम्ही म्हणलो ती गोळ्या सगळ्या चालूच तर थांबायचं. एकदा तर गोळी हिथं ठेवली. म्हणलं अण्णा तुम्ही इथं काय ठेवलंय, तर म्हणला नाही मी गोळ्या खाल्ले. ती नीट बघा. मग मुलं बघितलं, बघू तोंडात काय आहे, तर हिथं गोळी निघाली. म्हणले का तसं, तर मला ती गोळ्या खाऊन पोटात रखरख खायला मग मी गोळ्या खायला तसं म्हणलं. आणि रोज दारू, ताई माझं ही दुखायला लागलंय, ही दुखायला, रोज संध्याकाळी दारू. त्यांचा आरोप आहे की तुम्ही त्यांना दारू पाजत होता किंवा दारू हे करत होता असं नाही ना, म्हणण्यात आहे. तसं कसं, आता आमच्या घरी गैरी आहे, ते खाणं पिणं सगळं आम्हाला बघणं भाग आहे. आता त्याला प्यायची सवय, पिल्याशिवाय मला काम होत नाही, मग आम्हाला देणं भाग आहे. ह्यात चुकीचं काय आहे मला सांगा तुम्ही. ती कडे म्हणणार मग मला काम होत नाही, मला थरथरी सुटायली, मग आम्ही काय करायचं. असं म्हणून तो एकटाच नाही, ही आलेला दुसरा म्हातारा पण आहे. त्या पण म्हाताऱ्याला ती जाधव मामाला सुद्धा दारू लागते. त्यांना सुद्धा आम्हाला 2 टाइम दारू द्यावं लागतंय. ठीक आहे. मग आता तुमची मागणी काय मागणी आहे? काय हे सुद्धा नाही, हे सगळं खोटं आहे. आम्ही काठीनं मारलं, आम्ही ह्याच्यानं मारलं. आम्ही जर काठीनं मारलं असतं तर इतर कडे आमच्याकडे राहिलंच नसते. बरं ठीक आहे बाबा, तू काय म्हणतो, 6 महिन्यापासून माझ्या वडिलाला मारहाण करत होते, मी चोरून येऊन भेटत होतो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की काय की मला मारहाण, मग तू त्याच वेळेस का पोलिसांना कळवला नाही. माझा मेन मुद्दा हिताच आहे की तू त्याच वेळेस सांगायचं, पोलिसांना सांगायचं की माझ्या वडिलाला मारहाण करायला लागले, ती असं तसं आमच्यावर तवाच. आणि त्यावेळेस जिवंत माणूस होता, ती सांगितलं असता मारलाय किंवा नाही मारला. आता मेल्यानंतर काय त्याचा मुर्दा बोलणार आहे का? बोलणार आहे का मुर्दा की बाबा मला ह्याने मारलेत किंवा हाल्याने मारले किंवा माझे मी मेलो, ही काय बोलणार आहे का? ती नाही बोलणार. मग एकदा काय म्हणतोय, माझ्या गावातला माणूस मी पाठवून दिलो होतो की काय म्हणून माझं वडील हाय का नाही बघण्यासाठी. बरं ठीक आहे, बघितलं तर ती काय आम्हाला फोनवर म्हणतो माझ्या वडिलाचे कान सुजले, माझ्या वडिलाचे हात सुजले, तुम्ही मारहाण केलं. मग तुम्ही त्याच वेळेस त्या पोलिसांना घेऊन आमच्या घरी घेऊन यायचं. वडिलाचे कान सुजलेले, हात सुजलेले दिसले असते, पोलिस आम्हाला धरून नेले असते आणि वडील स्वतः तोंडानं सांगितलं असतं होय बाबा ह्याने मारले म्हणून मी सुजलो. मग तू त्यावेळेस का केला नाही? 6 महिने झालं तुझा वडील हिता आहे, तू एकदा तर आलास का विचारायला? तुझ्या मोबाईल मध्ये आम्हाला किती वेळा फोन केला, तू ते रेकॉर्डिंग दाखव किंवा आम्ही दाखवू की तुला किती वेळा आम्ही फोन केला की ये आणि तुझ्या वडिलाला काम होत नाही, तुझ्या वडिलाला घेऊन जा आणि आमचे पैसे दे. तुझ्या वडिलांनी बकऱ्या मारल्या, रानामध्ये चोरीला गेल्या बकऱ्या म्हणून तुझं वडील सांगतंय. आणि तू चोरून येऊन लपून येऊन भेटायची काय गरज होती? तुझं काम होतं यायचं, येऊन विचारपूस करायचं, बाबा नेमकं माझ्या बापाला प्रसाद बनसोडेनी कुठं कामाला ठेवले, आम्ही झेंडे हाय कोण, आम्ही झेंडेचं घर कुठं आहे का, माझ्या बापाला विकलंय हे विचारायचं तुझं काम होतं. तू एकदा तर आमच्या घरी यायचं, आमचं घरदार बघायचं, तुझ्या वडील तिथं आहेत का नाही, त्याच्या घरी कोण कोण आहेत, आम्ही झेंडेच्या घरी हे बघायचं काम आहे. मुलगा म्हणून तू काय केलाय? आता सगळं झाल्यानंतर
तू म्हणतोस की हमी मारला. हमी जर मारायचं असतं तर हमी शिविरला नेलं नसतं, सरकारी दवाखान्याला नेलो. माझा नवरा स्वतः तिथं इनुसी बघा तुम्ही दवाखान्यातली, माझ्या नवऱ्यानं स्वतः तिथं ऍडमिट केलं, उपचार केलं. पण त्याच आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हतं की म्हातारा मारलंय किंवा मेलंय, हे आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हतं. मग पैशाचा त्या काय विषय सिस्टरने सांगितलं की गेलेला आहे माणूस. त्यावेळेस तरीही आम्ही त्याला फोन करून सांगत होतो. चौधरी आप्पाला आम्ही सांगितलो की त्या हाल्यानं मारलेला लय सिरियस आहे. त्याने म्हणले की त्याच्या मुलाला कळवा, घरच्यांना कळवा. आम्ही कळवलं. ती म्हणले मला जमत नाही यायला, त्यांच्या बायकोला सांगा, त्यांच्या दुसऱ्या मुलाला सांगा, मला येणं जमत नाही. डॉक्टरनी फोन केला, असं तुमचं वडील हित आहे या. त्यांना सुद्धा म्हणलं तुम्ही जाऊन त्या पत्रकार सगळे जायचं आणि त्यांना जाऊन विचारायचं डॉक्टरला की त्यावेळेस ते माणसाने तसं म्हणलं होतं का नाही. ठीक आहे, पैशाचा काय विषय आहे? सावकारकी करताय किंवा नाही त्यांना नाही, तुम्ही सावकारकी असं करायचा विषयच येत नाही. सावकारकीनं कुठं आहे? आमच्याकडे करारनामा आहे, 1 वर्षाचं बॉन्ड केलेला आहे. तर 3 लाख रुपयाची मागणी तुम्ही करताय असं कशामुळे त्यांचा त्याला आरोप आहे. आम्ही 60,000 दिलो, आमचे 20-20 किलोचे नाही मग 41 बकरे मारले. मग आम्ही त्याची नुकसान भरपाई मागायची का नाही मागायची? आणि ठीक आहे, आम्ही मागितलो 3 नाही जर म्हणलं असतं तर आम्ही मागितलो नव्हतं. ती तयार होता ना, तशी रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. आम्ही पैशाची मागणी कशाला करू? त्याची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. ज्यावेळेस त्याच्या मुलाला फोन केला ह्यांचे पैसे द्यायचे, त्यावेळेस त्याच्या मुलानं म्हणलं माझे एवढे पैसे मी देणार नाही, मी कशासाठी देऊ, तुम्ही एक दावी घ्या, फासकंड लावा आणि मरा तिथं. असं कोण म्हणलेलं आहे? काय ते मारुती कोळगेनं त्यांच्या मुलानं? त्यांच्या मुलानं म्हणलं फाशी घ्या, म्हणलं दावी घ्या, फाशी घ्या आणि तुम्ही मरा. हे तुम्हाला तर मी कसं काय म्हणलं, मी माहिती? मरू कशाला? तुम्हाला कसं काय माहिती आहे? माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ती, मी रेकॉर्डिंग दाखवते तुम्हाला. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आणि परत ती म्हणला की काय मला काय करायचं मी परत करतो. ती म्हातार म्हणते मरायचं कशाला, ह्यांचं देऊन टाकायचं. रेकॉर्डिंग दाखवते मी तुमच्याकडे. ठीक आहे, ओके. आता मग नेमकी तुमची मागणी काय आणि काय झालं पाहिजे? जेवढे शेरड मेले तेवढे शेरड त्या मुलाच्या व्हॉट्सअपला आम्ही टाकलो. ह्या केवढी नुकसानी झाली. मग तुझं काम होतं यायचं, येऊन म्हणायचं मालक वडिलांकडनं नुकसानी झाली तर मी थोडं थोडं देतो किंवा मी पुन्हा देतो. आम्ही काय म्हणणार होतं का तू आत्ताच दे? तुझं कोणाच येत नाही, आम्ही त्या माणसाला कसं पाठवून द्यायचं? आमचे पैसे होते, परत येणार होतं का माणूस? ती आमच्या तर ओळखीचा नव्हता. आमच्या पैसे आणून ठेवलं होतं प्रसाद बनसोडेने. आणि त्यानं कशासाठी आणून ठेवलं होतं? त्याच्या बायकोचं ऑपरेशन होतं. ही पैसे देत नव्हता म्हणून. मी म्हणत नाही की त्यानं आणून ठेवलाय म्हणून. त्याचे पैसे ह्याच्याकडे होते म्हणून त्या माणसाने आमच्याकडे आणून ठेवलं. बाबा त्यांना ती काय म्हणला मी कुठं बी काम करून तुमचे पैसे देतो असं म्हणल्यानंतर ती आणून ठेवला इथं. ठीक आहे, मग आता तुमची मागणी काय आहे? प्रशासनाने आमची काय मागणी करायला काही पाहिजे? सुद्धा नाही. ही सगळं खोटं आहे, ही सगळं खोटं आहे. तुम्ही सगळी चौकशी करणे की खरं आहे ते सांगणं. बास करीत नाही मी ललू आपा. भास्कर काय बोल नको, माझं काय करायचं करून टाकतो. ना तर बिंदास दावा घेणे इकडे आहे का? बर बर बिंदास दावा घेणे ना अडकणे, हो बर बर त्यातला एक सोपा उपाय. बर बिंदास मरायचं. मरायची काय गरज आहे रे मला? हा, मग शेती काच आहे का? मरायचं कसं? शेती काच आहे का? हा हे काय हा, ये का? हा हा.